हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कनिक जाधव व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं एकदा आमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदम जोरदार नवीन चष्म्या सकट. आणि आज आम्ही निघालोय अचानक भयानक मध्ये वज्रेश्वरी. त्याचं एकच तो कारण आहे, दिवेश जाधव, जो अजून कोणाला सांगत नाही का वज्रेश्वरीला जायचंय. कोणालाच कारण नाही माहिती. मला आत्ता सकाळी फोन आलाय, काल पण बोललेला तो चल माझ्या जोरीला, पण आता घरात सगळ्यांना बोलतोय मला वज्रेश्वरी जायचंय, वज्रेश्वरी जायचंय. पण का, त्याच्या मागचं कारण अजून कळला नाही दिवेश जाधवचा. खरं सांग, त्यांच्या पोरीचा नवस आहे. कसला नवस आहे सांग. सांगत नाही, नवस सांगायचं नसतं ना काहीच कोणाला, म्हणून सांगे नाही तो. बघ तुला काय वाटतं कसला नवस असेल याचा. ओ आजी, आजीचं ध्यान आहे का बघ. आजी, आजी पुरं आली. थांबू वाटतं यो काय अडी याचा नवस असेल. काय यांनी नवस काही अडी मागला असेल काय वाटतं. काही बी सांगत नाही, ही पण बोलतो काय अचानक असं कोणला न सांगता अचानक कोणी कसं एकटा वज्रेश्वरीला मग मला वज्रेश्वरी जायचंय, मला वज्रेश्वरी जायचंय. वाटतं रातच्या स्वप्नात बिपणार वज्रेश्वरीची देवी आली याचे. जाऊ दे, ज्या असेल त्याला अख्ख्या रस्त्यानं काढूनच राहूया. काय कारण आहे. भेटू पुरं. आमची सोनाल्याची पाटलीनबाई पण आलेली आहे. या बची पोर आमच्या आत्यास. आता आमचं लोकेशन ठरत नाही काही, मधीनच बोलताना शिर्डी, मधीनच बोलताना वज्रेश्वरी. कंच्या देवावर नक्की नवस मागलीस. पर पाया बर देव मी पावल्या तुला. नवस काय मागलेला मला पण नाही माहित तसा. आपण काय सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, सीएनजी भरलाच गेला पाहिजे गाडी. इथंच आलंच द्यायला कसा व्हायचा हिचा. शेठ नवस बोललेस तर खरा. मग काय कोंबडा कापणार आहेस का काय, बकरा कापणार आहेस नवसाच. जेवायला बिवायला देतोशीच ना. आहे का काही घेतला तर नाही, घेतलाच तर नाही काही बनवायला. बिवडी के रस्त्याला डोपा डोपा, बिवडीचे रस्त्याला डोपा डोपा. बघा कवडं खड्ड नको झाले रे रस्त्याला. गाडी आलो चालतं. दिवेश शेटची गाडी इथं 40च्या खाली नुकती बरा नाही वाटत. बघ 20 तरी आहे का. 20 बी नाही कुठं. यो 150-200 पलवणारा माणूस अवरे हलू जायला लागतं या रस्त्याना. हे काय रस्ता कवा भिवंडीचा विकास होईल इकडं वाड्या रस्त्याला. करा जरा. नानाच्या अंगण बरं पडले. नाना गेले मनालीला, आम्हाला टाकून गेले, नेला नाही. नको नाही आला तरी तिकडच राहा, मस्त बर. पण मजा आहे इकडं, मजा नाही की इकडे या असं आहे. इकडे थंड आहे. मी वज्रेश्वरीला पोचल्या तशी पहिले आम्ही चालल्या गणेशपुरीला. यांना गरम पाण्याच्या कुंडामध्ये फेकून यायचं आहे. तुम्ही बघा वज्रेश्वरी मंदिर. इकडं आपण नंतर रिटर्न येताना येऊ. पहिले गरम पाण्यामध्ये जाऊन येऊ आपण, गरम पाण्याच्या कुंडांमध्ये. यांना हिला टाकून द्यायचं आहे. ती तशीच सोडून येऊ आम्ही ना. सांगतो ती तशी पाण्यान बोलतं भात टाकला का शिजतं. मग आम्ही भात विकत घेणार आहोत. बघू भात शिजतं का तिथं. शिजला बिजला तर खायची बी सवय होईल. माझ्या हरकीच होती. आजीबाई आमची आलेली आहे. ही सगळी बघा कशी आता लॉक चालू झाले म्हणून शांत. जसा लॉक बंद होईल सगळी बोलायला लागतील. आलेलो आम्ही तशी मंदिरात. या बघ याही गेल्या कसा. यांच्या परली चुंबर याही झाली गॉटमॉट. घेतलं प्रत्येकाने. आलो आम्ही तर मंदिरामध्ये पाया पडून घेऊन येऊया. गरम पाण्याचा कुंडात सूचना दिली, पक्का गरम पाणी आहे. चक्कर येईल, जास्त वेळ पाण्यात राहू नका. झालेलं आहे दर्शन. निघूया आता आपण. या ना, तुम्हाला तुमचं काही काम नाही माझ्या लॉगमध्ये तसा बी करता. इथं हारबीर बघल्यानंतर गाडी पण घेऊनच टाकावी. कुठे गेला यो का नानी. आता हार हाण तर मग गाडी पण घ्यायलाच लागेल ना. चल मग नवीन गाडी घेऊन येऊ. पैसे दे. बिस्किट 50 लावले थम्सअप थंडा करायला ना. आता आम्ही इथून चाललो वज्रेश्वरीला. बरोबर याला बरोबर नको बारीक पोरे आलो. इथं गाडी लावलेली आहे ना. पोचलो वज्रेश्वरीला. इथंच लगेच आता पाया पराला. त्यांच्या पोरांची सहल नाही, कॉलेजची पोरं आहेत ती. हा ठीक ना. लगेच इथलं आता वरती दर्शन येऊ. मग बघू दिवेश शेठचा काय कार्यक्रम. नवस आहे भाईचा आज वज्रेश्वरीला.
आता तर सांग पोचलो आपण. हो दिवस सेट, आता तर सांग कसला नवस आहे. नाही तर सांग. वज्रेश्वरी मंदिरला आलोय. चला पायऱ्या गरम आहेत, पाय थोडं लाजतात. दर्शन लगेच एकदम निघलू. आखी A to Z काहीच गर्दी नाही आज. खतरनाक असा माहोल आहे. नानी पण पाया परत बी लागले, दिवेश शेठ बी पाया परत बी लागले सगळीच. आणि मी पण त्याची भारी भारी वाटते. आता काही तुला कसं वाटते? ओके आता दर्शन घेतले आपण, बघू आता पुढं काय करायचं. दिवेश शेठचा काय नवस आहे आपल्याला काही माहीत नाही अजूनपर्यंत. त्यांनी नवस त्याचा रिव्हील केला नाही. सगळ्यांना जेवून तर आले तो करा समजेल गेल्यावर. दिसतं तर जरा ठीकठाकच हो. केसा वाढवले कारण मला वेगळा लुक करायचा आहे. आता बघू मला घरची कवरे दिवस अशी. ते मोगली करायचं असेल. मोगली नाही बोलत त्याला, लॉंग वुल्फ कट मारायची. दाढी बी वारवत लावली त्या हिशोबाने मी. मोठी दाढी मोठी केसा हेच भारी हो. बायान बाया बायान बाया आमने नाही मी नाही बाई, मी बायान बाई नाही हो, मी माणसन माणूस हो. आता दर्शन झालेलं आहे, सगळं घेऊन झालेलं आहे. हिने पण खायला घेतली. नानी काही सांगत नाही का आलतो आता आपण. ते आपण इकडं आज दर्शन मी झालं, अजून रिव्हील नाही केला पाहिजे. आता झालेलं आहे काहीतरी झालेलं आहे. आज इथं जायवल पण आहे. मी बला लागता मी पण जायवल करायला बसता. मी आखी पण मला बनी मांडीवर घेतला पाहिजे. नको लोक ओळखणार नाही म्हणा. काही नाही, काही बोलायला सुचत नाही. बघा तुम्ही यांना बघा, याला बघा, यांना बघा, इकडं बघा ना, मला बी बघा. हां एक टॉपिक भेटला दिवेश शेटकरनं, पाहिलं असतं ना फक्त. तर आम्ही तो उचका ज्यूस घ्यायला, बाकीची गायब आहे पब्लिक. आम्ही थांबल्या इथंशी त्यांची वाट बघत जाम गरम झाले, घसा कोड्डा आले आणि तापले. थंडागाराचं आहे बरोबर, पण नवस अजूनपर्यंत काय होता कल्ला नाही. बाबू मुशाय काम करो बाबू मुशाय. लुलीशी इथं आल्यावर वापस कुंडांवर तिकडून सगळीकडून फिरून तशी जास्त आहेत. 5-21 सांगताना अशी आका गरम पाण्याचा कुंड. आणि इथं नदीच्या बाजूलाच वज्रेश्वरीच्या पहिला इथंच सगळी यायची आम्ही बारीकपणी. तेव्हा आपण लॉग नव्हतं बनवत, आता लॉग बनवता. बघा तुम्ही अख्खा गरम पाण्याचा कुंड तिकडं सगळी जशी तुम्ही कुंडा सगळी गरम पाण्याचे कुंडा. आता ऊन पण आवर आहे, काय या गरम पाण्यानं अंग धावणार. थंड पाणी पाहिजे या टायमाला. जाऊ दे, आमच्या सगळ्यांना आणल्या आम्ही दाखवायला. दिव्य शेठचा नवस आहे ना, नवस पुरा झाला पाहिजे सगळीकडे जाऊन. मेन गोष्ट अरे तू सांगच नाही ना मला काय आहे नवस, नाही का? अक्का झाला अजब सांगला नाही त्यांनी. कोणता तरी अडी खास नवस. बकरा नसता कापला का तिथे? मला बकरा का कापशील तू तुझा नवस काहीतरी वेगळा असेल बोलाचा. त्यानं उतरलो, बारीकपणाच्या आठवणी ताज्या आल्या. बारीकपणी जाम यायचो आम्ही वज्रेश्वरीला उठसूट. आता यांचा बारीकपण पहिले यायचो अंगविंग धावायला, आता कपड्याने आणलं आल्या असंच उठून. बघू शकता तुम्ही. ठीक आहे, पहिल्यासारखी गर्दी नाही राहिली आता, क्रेज नाही पहिल्यासारखा आवरा. पहिले जाम यायची लोक, आता सगळी राजस्थानला जातात. आम्ही निघल्या इकडूनच्या मस्त सगळ्यांना मजा करून पाण्यात बुचकलून. आता जेवायची सोय काहीतरी आमची करणार आहे. डेंजर लेवलला भूक लागलेली आहे. बाकीच्या ना मला नाही लागले, मी साधा मनुष्य आहे. आता काहीतरी बघूया. आम्ही इथून निघतोय तर खरं. जी प्रेम तुम्हाला खूप मुश्किलने बघायला भेटेल, बघून घ्या. ही प्रेम जाम मुश्किलने बघायला भेटतं. एक आपचिली, एक खेपसा आणि एक राईस. तेव्हा आम्ही ते जेवायला आल्या उतरल्यावर जरा खायला काहीतरी एकदम वन साईड टनात टन काहीतरी खाऊन जो पोट भरून जेवढा एक नंबर असा जेवण होता. एकदम घरच्यावर की मटणाची शेप पॅक झाल्या. कसा होता? एकदम टाईट झाली सगळी. ब शाकाहारी भाई आपली ब नाही, फक्त आपणच जेवढे एकदम पोट भरून असं असतो. क दाखरू घे बघ, ब दाखरतो बघ, जे बघ बघला हां असं कर. आम्ही आलेलो आता जेवायला रस्त्यात आलो. दादा ढाब्याचं नाव काय तुमच्या? हिमांशू पाटील. नाही ढाब्याचा हिमांशू ढाबा.
नाही हो दादा, ISPL मध्ये पण होता, कोलकाता टायगर्स टीममध्ये. त्यांच्या आपण डाब्यावर आलो जेवायला. चव पण एक नंबर, घरच्यासारखीच चव. आपल्या गाववाल्यांचा डाबा आहे, कधी पण या जेवायला. कुठल्या रस्त्याला येऊ? अंबाडीच्या रस्त्याला, भिवंडी वाडा रोडला. कधी पण यायचं असेल इकडे यायचं रस्त्याला जेवायला. एक नंबर चव, कमी दरात आहे आणि चव पण एक नंबर अशी लागते. तुम्हाला यायचं असलं या गाववाल्यांचाच आपला डाबा आहे, सपोर्ट करा असं नेहमी यात्रा इकडे. बघू शकतो तुम्ही, एवढा डाबा आहे आपला अंबाडीच्या रस्त्यालाच आहे, भिवंडीवाडा रस्त्याला. कधी पण वाटला ना या रस्त्याला भूक लागली, बिंदास इथं जेवायला. चव एक नंबर आहे. गाववाल्यांचा डाबा आहे, फुल सोय आपल्या. जशी गाववाल्यांची माणुसकी असते तशी. आलो आमच्या आता शाकाहारी बला बिना पैसे देतात जेवायला दिला देवी. आम्ही सगळी मांसाहारी होतो तर बला देवी शाकाहारी जेवण आणून दिलं. आता पाण्याच्या बाटल्या बिटल्या बी दिल्या, घ्या बोलतं रस्त्याला काम येतील. असं असतं आपल्या गाववाल्यांचं बिहेवियर. कधी पण यायचं तुम्ही जेवायला बिंदास, नो डाऊट पोट भराल. एकदम घरच्यासारखी चव आहे. बनवायला पण त्यावेळी स्वतःचे. हॉटेलचा टायमिंग 12 ते 5चा टायमिंग असतो, असं तो बोलला. हे पण लक्षात ठेवा, 5 वाजेच्या आधी बंद होऊन जातो. अख्खी दुपारीच सगळं जेवण संपून बंद. त्या हिशोबात या. मस्त वाटलं आम्हाला, बरं वाटलं. असं डाबं बिबा आपल्या माणसांचं जेवायला बरं. तर भैया बियांच्या इथं किंवा कुठं जायचं तर हा ना, मस्त मस्त वाटलं. आता जो विषय, आपण आता जाऊ घरी, आत्याला सोडू. आत्याचं पण कामात, आमची पण कामात. मला पण जायचं आहे कामाला आता, झोपाच्या. नाईट ड्युटी आहे माझी आज. आता जेवल्या पण आम्ही चाललो घरी वापस या रस्त्यांच्या. अख्खा आलतं पोटाला, वरती घालती गुड अख्खा जिरल वाटतं जरा वेळेला. सँडविच नाही का त्याला, स्मूदी बनव, स्मूदी पोटा. आता आम्ही आलेलो मराठी पाड्याला, शिवाजी महाराजांच्या मंदिरात. जाता जाता बला, आपल्या बनी बघलं नव्हता, बला दाखवायला आणले. बघून जे जरा आलोच. आलेलो शिवाजी महाराजांच्या मंदिरात. चला तुम्हाला लगेच गेल्या गेल्या कसं दर्शन देतो बघ. मी निघालेलो आहे इथं. बला सगळा मंदिर फिरवलेलं आहे, मजा आला एकदम. आता झोप आली डेंजर. जाऊया आता. आल्यान इथं यावी आईस्क्रीम खायला. आता आम्ही निघतोय. बाबू गेलाय. गाडी कुठे आपली? हा ती तिकडं. गाडीची मालकीन आलेली आहे पैसे भरायला. सॉरी, ही ट्रीट आत्याची. आत्याने पैसे काढले. ते बघ निघलं. आता पार्टी घ्या काय पाहिजे. आम्ही आत्यांच्या घरी नाही, आमची सोनबाई येऊन लगेच ड्रायव्हर झोपला. ही बघ आता सगळे झोपण आहेत तरी आत्याने जबरदस्ती घराला आणलेलं आहे. जरा वेळ बसू. आत्या आमची काठीदारी करतं का बघू दे, नाही तर मग आत्याच्या कट्टी. बाबा गाई घरी. आता पोटान जागा पण नाही. तर पहिल्यांदा बोलत जागा नाही पोटांना. आता कसं काय खातं? असं काम केले बा आत्यानी. ते बघ